दिवाळीमध्ये कैद्यांच्या फराळातही सुपेकरांनी 5 कोटींचा घोटाळा केल्याचा राजू शेट्टींचा आरोप। वादग्रस्त मेहुण्याला पोलीस दलात प्रमोशन दिल्याचा दावा। दमानियांकडून सुपेकरांच्या निलंबनाची मागणी। मी कुणाकडेही पैसे मागितले नाहीत, माझ्यावर होणारे सर्व आरोप दादांत खोटे आणि निरर्थक। आरोपानंतर जालिंदर सुपेकर यांचं स्पष्टीकरण। जेसीबी जप्त करणाऱ्या हगवण्याच्या 3 भामट्या एजंटना पोलीस कोठडी। तिघांनी फिर्यादी चालकाकडून जेसीबी मशीन अनधिकृतपणे ताब्यात घेतल्याचा आरोप। प्रशांत येवंडेंचा जेसीबी जप्त केला नाही, इंडसइंड बँकेकडून स्पष्ट। मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशन मधल्या दुकानाला आग। आगीमुळे चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धुराचे लोट। आगीत कोणतीही जीवितहानी नाही। कोकण पट्ट्यामध्ये भाजपकडून स्वबळासाठी चाचपणी होत असल्याची चर्चा। चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये उद्या कोकण विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक। देशातील कोरोना बाधितांचा आकडा 4866 वर। महाराष्ट्रातही 526 सक्रिय रुग्ण, तर राज्यातील 17 जणांचा कोरोनामुळे बळी। मुंबईत कोरोनाचे निम्म्याहून अधिक बाधित रुग्ण। बंगळुरू चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर आरसीबीवर गुन्हा दाखल, तर कर्नाटक क्रिकेट असोसिएशनसह इव्हेंट कंपनीवर देखील कारवाई। विजयी जल्लोषामधील नियोजनामध्ये बेजबाबदारपणा बाळगल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख। बंगळुरू दुर्घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांना आरसीबीकडून प्रत्येकी 10 लाखाची मदत, तर जखमी चाहत्यांच्या मदतीसाठी आरसीबी केअर्स नावाने निधी।